नमस्कार. आपण पाहत आहात डीडी न्यूज पुसद. पारडी येथील मनोहरराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गजानन मोगरे सर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सुरेखा गजानन मोगरे उपस्थित होत्या. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष सोनोणे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आत्मविश्वास, परिश्रम, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. निरोप समारंभ म्हटलं की आपण सगळ्या आठवणी ज्या आपण शाळेमध्ये शिकलो, ज्या वर्गातल्या आठवणी, शिक्षकांच्या आठवणी. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कारांचे मंदिर आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. परीक्षेला ज्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला सामोरे जात असताना तुमची जी इच्छा आहे, तुमची जी जिद्द आहे, तुमचे जे ध्येय आहे, अगोदर पहिले आत्मविश्वासाने भरलेलं पाहिजे. दरवर्षी आपण 10वीच्या मुलांना निरोप देत होतो. यावर्षी 12वीच्या मुलांची सुद्धा त्यामध्ये भर पडलेली आहे आणि संख्या पाहून आम्हाला सुद्धा आनंद होत आहे. कार्यक्रमाला शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कुमारी मोनाली मॅडम, भगत मॅडम, लतीफ सर, सवई सर, दारासिंग सर, डंबोळे मॅडम, कुन्हाडे मॅडम, रशीद सर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील संस्मरणीय दिवस यांची आठवण काढताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी भावुक झाल्या. निरोपाच्या क्षणी एकमेकांना मिठी मारत विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कांचन केवटे हिने प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कुमारी जागृती राठोड हिने व्यक्त केले. अशा भावनिक वातावरणात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देत निरोप समारंभाची सांगता करण्यात आली. अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा डीडी न्यूज पुसद. धन्यवाद.